मसीह की जय। ठीक आहे. आपण तुका संबंध देवना वचन दपू देवना वचन लांबला साबे तुझी प्रार्थना करू तर देवना वचन. चला आपण सर्वजण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या जीवनात देवा तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. प्रभूजी आम्ही विश्वास ठेवतो की असं माहिती तुझ्याकडे तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे प्रभूजी. आणि त्या उपस्थितीमध्ये प्रभूजी तू आमच्याशी बोल प्रभूजी. तो आम्हाला प्रत्येकाशी बोल प्रभूजी. आम्हाला प्रत्येकाला प्रभूजी आत्मिक वाढीसाठी आत्मिक उन्नतीसाठी प्रभूजी आमच्या हृदयाची धडकी घे प्रभूजी. आमची जी पापस्थिती आम्हाला दाखव. हालेलुया. मी पण या ठिकाणी प्रभूजी तुझं ऐकण्यासाठी तुझं वचन ग्रहण करण्यासाठी तुझी वाणी ऐकण्यासाठी या ठिकाणी माझ्याद्वारे या मातीच्या पात्राद्वारे राम प्रभूजी तू या लोकांशी. हालेलुया. या मंदिराभोवती प्रभूजी अग्निकोट रोग देवतांचं पाहता जे वचन पेरण्यात येईल प्रभूजी ते 30 पट 60 पट आणि 100 पट होईल असं झालं. पुढच्या वेळेस प्रार्थना करणार म्हणतोय आमेन. हालेलुया. हालेलुया. येशू मसीह की जय. ठीक आहे. तुका समय आपण देवना वचन जाऊ आणि थोडाच वचन सांगतात पण आपण ध्यान देणं आहे. हालेलुया. वचन ध्यान देणं आहे का नाही. जेव्हा आपण वचन ध्यान देणं आहे पहा तेव्हाच तो वचन आपल्या जीवनात काम करेल. हालेलुया. तेव्हाच तो वचनद्वारे आपला काहीतरी लाभ होणार आहे काहीतरी फायदा होणार आहे. हालेलुया. त्याने करता आपण फक्त वचन ऐकली ना आणि बराबर ऐकणंच बी ना तरी बी फायदा नाही हवा. हालेलुया. जेव्हा आपण वचन ऐकणार बनवा ना तेव्हा आपला आत्मिक जीवन फायदा होणार आहे. हालेलुया. बायबल देवना वचन सांगाय की येशू ख्रिस्त एक दिवस आहे ना त्यांनी मंडईला ढगसोबत ना त्यांनी मंडईला लेवाल येणार. हालेलुया. इथलं लोकच नाही विश्वास येणार आहे. ऐका ना विश्वास. मग आता ध्यान दे. येशू ख्रिस्त ज्या दिवस लेवाला येईल ना त्या दिवस 2 गोष्टी होणार. कितल्या गोष्टी. काही लोक आहेत तेच ना फायदा होईल. काय होईल. काही लोक आहेत तेच ना तोटा होईल. काय होईल. होई का ना. अकस ना फायदा होई का. अकस ना तोटा होई का. 2 गोष्टी होणार त्या दिवस. काही लोक आहेत तेच ना फायदा होणार आहे. काही लोक आहेत तेच ना तोटा होणार आहे. हालेलुया. येशू ख्रिस्तला ना प्रत्येक गोष्ट चालली. तुम गरीबी में रही तरी देवला चाली. तुम कसे भी तुम घर भी ना होय तुम तंबू में रहत होय तरी बी देवला चाली. तुम आजारी होय तरी देवला चाली. अख्ख्या गोष्टी देवला चाली. फक्त पाप में रहतो देवला चालय. बायबल देवना वचन सांगाय की जो लाजर राहताल ना जो दरिद्री लाजर राहताल तो जिंदगी भर तो उष्ट अन्न खाना. कसे अन्न खाना. त्याला ताका सुद्धा भेटून आला. जिंदगी भर म्हणजे जाग जगणार ताव तो उष्ट अन्न खायला जातात आणि त्याला जिवंत आताल तापर्यंत त्याला पूर्ण शरीराला फोडवायला लागलं आणि कुत्र्यानं चाटू लागलं. कोण चाटू लागलं. माणसं ते बांग दप्त व्हाय ना तर कियसिटी व्हाय तेसला काय येते व्हाय कियसिटी व्हाय गेला तर आता जीवता येताव कुत्र चाटे राहिलं जीवता येताव जे नीटली हालय लोक ते बांग दप्त ना होईल त्याला तेसनी घरनं सुद्धा टाके दिल होईल. आणि एक श्रीमंत माणूस आता त्याने दरवाजावर टाके दिला आता उरे सुरे जाबी खरकडा भेटणार का खायला तो जगू लागला. हालेलुया. पण देव ना होतं नाही सांगाय तो जो मरणार तो काही घ्या सुखलोक मग घ्या तो काही घ्या माणसाला भले कियसिटी होईल पण देवला कियस नाही. हालेलुया. देवला एकच गोष्ट माहिती कियस आहे तो म्हणजे पाप. हालेलुया. तुम आजारी होय ना तरी स्वर्गमध्ये जाऊ शकत. तुम गरीब होय तरी स्वर्गमध्ये जाऊ शकत. तुम काय बी कसे बी राहत होय तुमची परिस्थिती कशी होय तरी बी स्वर्गमध्ये जाऊ शकत. पण एकच अट आहे आपण जर पाप होय तरी मी स्वर्गमध्ये नाही जाऊ शकत. हालेलुया. भले मी कितला की सेवा कर राहिलय कितला पोरीसना सेवा कर राहिलय भले मी बायबल कॉलेज करेलय भले मी प्रत्येक मीटिंग असला येत राहिलय भले मी दर रविवार मीटिंगला येऊ आणि वचन ऐकी राहिलय पण तरी बी जर मी पाप जगता होय ना तरी बी मी देवला चालवणार. हालेलुया. बायबल देवना वचन सांगाय की तुम्हाला पाचारण म्हणजे तुम्हाला जो निवडणार आहे ना तो जशा पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. हालेलुया. पवित्र व्हा नाही आपला जसे आपला निवडणार पवित्र आहे ना तसे आपला पवित्र व्हा नाही. याने करता की आपली निवड जी आहे ती स्वर्गना राज्य करता पाहिजे. हालेलुया. एकच अट आहे की आपण जो होत ना तो स्वर्गना राज्य करता आपण तयार व्हायला पाहिजे. हालेलुया. एक वारिस देवना सांगाय की तो पण तो पुष्कळ शर्यत मग पहिरेल
पहिरणार पण तू मग शपा की ता तुम्हाला भेटायला पाहिजे आलेले पण आता जर 100 पोरे पहिरणार पण ते म्हणा जो 1 नंबर त्याला बक्षीस भेटणार आहे आलेले मागलं नुसतं असेच थकी राहणार आलेले समजी राहिले का मागलं असेच थकी राहिले ते फक्त पळाना आज मन सारखा वागाना पळणं उभं राहिजेत पळणं उभं राहिजेत आलेले त्याला बक्षीस भेटाव पण जो एक टाइम पळायला सुरुवात कर दिलाय पण तो जेवढा पळी आणि शेवट सुद्धा तो पळतच राहील जापर्यंत ती धाव पूर्ण करेल आतापर्यंत जाव तो पळीत राहील ना त्याला तो बक्षीस भेटणार आहे आलेले यांनी करता आत्मिक जीवन मध्ये आहे ना आपण एक टाइम सुरू कर दिलाय आपण आत्मिक जीवन मध्ये चालायला लागी जायला देव आपला पाचारण कर दिलाय देव आपला निवडी लिहिलाय आता आपली जिम्मेदारी अशी आहे की आपण स्वतःला देवनिगत पवित्र करायला आहे आलेले देवनावताने असं आहे की एक व्यभिचारी स्त्रियातील म्हणजे एक व्यभिचार करणारा स्त्रियातील तिला शास्त्रीय पुरुष धरली आणि येशू ख्रिस्त जे आताल तो येशू ख्रिस्त पण लिहून ते आलेले येशू ख्रिस्त पण लिहून येशू ख्रिस्त जो बोट वाला आताल वावर काय तर लिखी राहिला कारण ते देवला येणे सांग लागलं की प्रभू दग तू अवे विचार करताना सापडेलय आणि मोसाने नियमशास्त्र मशाली केलंय की जो बी विचार करी त्याला दगड माराना आणि त्याला दगड मारी टाकाना आलेले तर बोला मग काय करीत आता या करीना ते देवनी चुकी कसाने करत ते त्याला हे सांगू लागलं आलेले पण येशू ख्रिस्त जो आहे ना ती स्त्री बांग ती वे बिचारी बाई बांग आहे ना वे बिचारी बाई बांग तो दगना सुद्धा ना आलेले तो फक्त खाली दगू लागला ना खाली दगी नको लिखू लागला आलेले तो ती बाई बांग दगना ना आलेले जेव्हा आपला माहिती पडाय ना एक हात बाई किंवा एक हात माणूस वे विचार कराय आणि आपू जर ते बांग दगनत ना तर आपू तीच नजर बाई दगजे की माणूस वे विचार कराय आलेले आपू बी आपली नजर तीच नजर बाय की वे विचार कराय आलेले तो जो माणूस आहे तो वे विचार कराय ती जी स्त्री आहे ती वे विचार कराय आपू जर लोक आपली कानमजा टाकी देत ना तसेच आपू दखल लाग त्याचे आणि तसेच आपू वे विचारनी नजर बाय आपू सुद्धा दखल लाग त्याचे आलेले एखादा माणूस जर समजा चोऱ्या करता होय ना तर तू आपू बी दखताना एक लोक जर सांगत ना आपू बी जर ता मनमध्ये राखलं ना तसे दखणं बी जरी आपण आपू सुद्धा त्याला चोरणी नजर बाय दखल लाग त्याचे आलेले याने करता आहे ना येशू ख्रिस्त आता ना तो ती नजर वाय सुद्धा दखणार नाही आलेले म्हणजे अख्ख लोक जवळ निघी घेत तेव्हा येशू ख्रिस्त तिने आहे बोलणार येशू ख्रिस्त तिने आहे बोलणार एक बहीण म्हणीना तो दखणार एक अशी बाई बांग दखणार जिला पापसने उद्धारणी गरज आहे जिला पापसमय वडी पापसमय काळानी गरज आहे अशी एक स्त्री बांगू होय ना तो दखणार आणि तो एक बहीण नजर वाय दखणार आलेले आपू नजर सुद्धा देवनी मागा नाही तुम्ही एक स्त्री बांग दखसू ना तर कोणती नजर वाय दखसू येशू ख्रिस्तानं स्त्रियासला बहिणी नजर व्हायला लागल भाऊसला चोर बी राहू दे तर तिला भावनी नजर व्हायला लागल त्याला पाप उद्धारणी गरज आहे नजर व्हायला लागल लोक जे आता लागला ना अहो तर पापी आहे जगायला सांगू लागला अहो तर पापी आहे आणि पापी माणूस नाही घरी येशू ख्रिस्त जायला आलेले पण देव नव्हतं सांगितलं मी तर पापीसला उद्धारणी करतं आणि जे दौडायला झालं त्यासला शोधानी करता येईल आलेले यांनी करता आपू देव नव्हतं सांगितलं तुम्हाला पाचारण करणार जशा पवित्र आहे ना तसे तुम्हाला पवित्र व्हा आलेले आपू तर आहे ना आपू देवला वर केली ना आपू देव मग चालायला लागेल पण अजून बी काहीतरी आपण कमतरता होई तर त्या कमतरता आहे आपू त्या गौशीनं त्या सोडा नाही आलेले आपू गौशीनं जे आपण कमतरता सोडवा आपण पाप सोडवा आणि तव आपू देवना राज्य करता किंवा येशू ख्रिस्त जवळ ढगो बशीन देवाला येणार आहे तव तो आपली निवड करणार आहे आलेले एक वचन काढत आपू निर्गमना पुस्तक काढजे निर्गम 3 अध्याय 9 वचन पहिला निर्गम 3 9 वचन 1 निर्गम 3 वचन 1 मोशे आपला सासरा मिद्यान याजक इत्रो यांचे शेरडे मेंढरे चालित होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाच्या डोंगर होरेब येथे वर घेऊन गेला आता जी घटना आहे ना मोसेला देव जवळ निवडेल आहे ना ती घटना आहे आलेले मोसेला जवळ देव निवडणं आहे शिवर शंभर मोसेला जवळ देव निवडेल आहे तर घटना आहे तो मोसे जो आहे ना तो त्यांना सासरा जो होता त्याने मेंढ चालू लागला तो होरेब डोंगर वर आलेले तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्नी ज्वालेत त्यास दर्शन दिले त्याने दृष्टी लावली तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले
तेव्हा मोशे म्हणाला, हा मी आता तिकडे जाऊन हा? हा काय चमत्कार आहे हम्म? ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. ते पाहतो. हालेलुया. मोसेला तो एक झुडूप खाण्यात तो निरागार आहे, म्हणजे हिरवागार आहे, पण तरी बी तो तेवर इस्तू चालू आहे, अग्नी चालू आहे, आणि तो झुडूप बी भस्म ना व्हाय राहिलाय, पडी ना राहिलाय, तो बळी ना राहिलाय. अशा चमत्कार मोसे दखना. हालेलुया. मोसे दखानंतर काय म्हणा की मोसे विचार करणार की आता मी हो काय चमत्कार आहे दखाने करता जाऊ. हालेलुया. हो काय चमत्कार काय आहे अशा मोसे दखाने करता जावाला निघणार. हा पुढं वा. आता ध्यान जे आता वचन आहे खरा का की देव मोशेने आणि काय बोललेलं आहे. हा ते पाहण्यास हा मोसे तिकडे वळला. मोसे आता जावा लागा असे परमेश्वराने पाहिले. अशा देवदत्त ना. हालेलुया. आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, हा मोशे हा मोशे. हा तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? काय आज्ञा. हा देव त्यास म्हणाला, हा इकडे जवळ येऊ नको. इकडे जवळ येऊ नको. तू आपल्या पायातले जोडे काढ. तू आपल्या पायातले जोडे काढ. कारण ज्या जागी तू उभा आहेस, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. ती भूमी पवित्र आहे. हालेलुया. म्हणजे मोसे जो चमत्कार दाखवला गया ना तर देव तुला सांगा की थांब थांब मोसे मोसे तू थांब, कारण तू जी जागा उभा आहे ना ती जागा पवित्र आहे. तू पहिलं तुला पाय म्हणा जोडा काढ. हालेलुया. देव काय सांगा तुला पाय म्हणा काय काढ. जी अशुद्ध गोष्ट आहे ना ती काढ. हालेलुया. कारण ती जागा उभी आहे ना ती जागा जी जागावर उभा आहे तू ती जागा पवित्र आहे. कारण ती जागावर तो डोंगरवर देव उतरेल, आता देवनी उपस्थिती ती जागावर राहतील. याने करता मोसाला उभा रवानी करतो सुद्धा तो त्याला पाय म्हणत ते जे जोडा आतला जे चप्पल आतला ती दुष्टता आतील ते देव दूर काढायला आले. हालेलुया. तशाच मोसेला अशा वाटता होय तर चप्पल तर चाली जाते होय, एवढा तर चाली जाय. हालेलुया. पण देव सांगा एवढा बी ना चालाव. तू जी जागावर उभा आहे ना ती जागा पवित्र आहे. याने करता तू आहे ना आपली पाय मन जोड काढ. हालेलुया. मोस देवला आहे ना मोसे पूर्ण ना दखाना मोसेला देवला मोसाना फक्त चप्पल दखाना ज्या पवित्र आहे. हालेलुया. देव आपला जीवन भाग ती गोष्ट भाग नजर लावाय जी गोष्ट पवित्र अपवित्र आहे. हालेलुया. जी गोष्ट देवला ना चालय ना ती गोष्ट भाग देव नजर लावाय आपला. हालेलुया. आपला चालता होई आपला मोसेला वाटता होई तर चप्पल तर चाली जाई. आपला बी वाटता होई ते एवढा चाली जाता होई तेवढा चाली जाता होई. मी तर अति जासू तर जासू एवढा तर देवला चाली जाता होई. माप हे बोलायचं आहे ता बोलायचं आहे माप निंदा होई जाते होई एका दाखली पेन चोरी करणं होई किंवा काहीतरी आप होई जाता होई तर आपला शेवटता होई की देवला चाली जाई. हालेलुया. पण देवनी नजर अशी गोष्ट बघ पूर्ण मुसा ना जो अंग आला पूर्ण त्याला हातच बांग लक्ष ना घ्या त्याला पाय बांग ना लक्ष घ्या कोणतीच गोष्ट देव ना हातच ना देव दख ना की तुम्ही पाय म्हणजे जोडत ना ते काढ कारण ते अपवित्र. हालेलुया. आणि तू जी जागावर उभा आहे ना ती जागा पवित्र आहे. हालेलुया. बराच टाइम आपला तशा आहे की आपू बी आपला अशा वाटत की एवढी गोष्ट चाली जाणार आहे तेवढी गोष्ट चाली जाणार आहे पण देवनी नजरच अशी गोष्ट होय जी गोष्ट देव पण चालेल. हालेलुया. जी गोष्ट देवनी नजर मग पवित्र आहे ना ती आपण दूर करी टाका नाही ती गोष्ट आपण काढी टाका नाही तरच आपला जीवन मग काय ना काय नवीन होणार आहे. हालेलुया. देणे करता आपू बराच वेळेस अशा आपू हैकरजे की मुसा सुद्धा तो चमत्कार दखाने करता येला चाल पण देव तिला पहिलं सांगा की तू जो चमत्कार दखाने करता येईल पण हय जी जागा उभा आहे ना ही जागा पवित्र आहे तर तू आपला पाय म्हणत जोड काढ. हालेलुया. म्हणजे अपवित्रता काढ आणि किंवा तू म्हणा जो पाप आहे तो बाहेर काढ. तू काहीतरी चुकाता होय का बाहेर काढ. तू पाप जगता होय त्या बाहेर काढ कारण जी जागा उभा आहे ती जागा पवित्र आहे. हालेलुया. आपण बी घरचं मेजीनं मंदिर मेजीनं घरची प्रार्थना करी यावा नाही की मी जी जागावर जाय राहिले ती जागावर पवित्र आहे हय जागावर देवनी उपस्थिती उतरत आहे तर आपण मन मग कोणी बदल वाईट लिहिणं नाही यावा नाही मन मग कोणी बदल द्वेष लिहिणं नाही यावा नाही मन मग आपण काय बोलायला द्यावं तर त्या गोष्टी लिहिणं नाही यावा नाही. हालेलुया. आपण जो पवित्र मन पाहिजे येवा आपण जो शुद्ध मन पाहिजे येवा आपण जो पाप बाहेर काढून येवा बरे आपण कोणता बी काय करता होईल काय चुकाय घ्यावं गुन्हा घ्यावा त्या गोष्टीपटी आपण बाहेर सोडून येवा तर हय जागर जो ना तो आपला देव आशीर्वाद करेल. हालेलुया. त्याने करतो मोसेला सांगा की तू तर माप ही राहिला चमत्कार दखान करत पण मी तुला सांगा की मोसे मोसे तू जी जागा उभा आहे ती जागा पवित्र आहे पहिलं तुला पाय म्हणत थोडं काढ. हालेलुया. देव बी तशा सांगायला मागाय मी तुम्हाला दान देव मी तुम्हाला आराधना दान देवासाठी मी तुम्हाला चमत्कारांना दान दिसू मी तुम्हाला वचनांना दान दिसू पण पहिलं तू तुला जीवन म्हणा द्या तू तुला पहिलं पायच म्हणा थोडं काढ. हालेलुया. म्हणजे तुझा जशा तुला जीवन मध्ये काही पाप होईना तो पाप काढ
तेव्हा देव त्या गोष्टी देणार आहे. हालेलुया. आपण जर ते आपला जीवन मध्ये काही चुका घ्या गुन्हा घ्या त्या जर आपण सोडी देवानं देव आपल्याशी बोलणार आहे. हालेलुया. त्याने करता देवनी नजरच पाय बांगळे. हालेलुया. अजून एक वचन वाचली जी हा योहान कृषी वर्तमान ते ना 13वा अध्याय आणि 13वा अध्याय 4 पै वाच्या योहान 13वा अध्याय 9 वचन 4. हालेलुया. हालेलुया. बोला येशू मसीह की जय जय. या ठिकाणी आहे ना येशू ख्रिस्त जो आहे तो त्याने शिष्यासना पाय द्यायला. हालेलुया. तो दाखला दिला ती घटना या ठिकाणी सांगा मी वाचते. येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. त्याला जगा काढी ठेवला आणि रुमाल लिना तो कमरला बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून पाणी लिना तो शिष्यांचे पाय धुवू आणि लागला. शिष्याना पाय धुवू लागला. हालेलुया. हालेलुया. पुढे आणि कमरेस बांधलेला रुमालाने ते पुसू लागला. आणि कंबरला बांधेल रुमाला तो रुमाल वाय तो पुसू लागला. ते पाय धुवू लागला पुसू लागला. हालेलुया. पुढे वाच. मग तो सिमोन पेत्राकडे आला. मग तो पेत्र भाऊ ना पण भाऊ ना तो पेत्र जाताना तो प्रत्येक वर्षी होता वय आता देवला सांगला का तू जर पाणीवर चालत नाही ना तर मला बी सांग मी पाणीवर चालतो. आलेल्या पेत्र आहे ना काय देव काही प्रत्येक गोष्ट उतारत राहिला. त्याने करता येशू ख्रिस्त त्याला सांगणार की मी शेवटला दिवस मला धरी दिला मला कृषी शिक्षा होणार आहे. तो सांगाय की प्रभू तुम्ही बाऱ्या कशा व्हायला नको. आलेल्या तुला जर धराली ना तुम्ही पहिला मी जात होतेस ना म्हणजे तुम्ही पहिला मी मरसो. आलेल्या अशा प्रत्येक गोष्ट मग उताव लागाल. याने करता देव पेत्र पुन्हा तो पेत्र काय सांगणार तिला वाल. मग तो सिमोन पेत्राकडे आला. तेव्हा तो त्याला म्हणाला प्रभूजी आपण माझे पाय धुता काय. येशूने त्याला उत्तर दिले मी करतो ते तुला आता कळत नाही ते तुला पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला तुम्हाला माझे पाय कधीही धुवायचे नाही. म्हणा पाय तू धवशील नको. आलेल्या पण देव काय सांगणार त्याला ध्यान द्या. येशूने त्याला उत्तर दिले मी तुला न धुतले मी तुला पाय जर नाही अडवणार ना तर माझ्या बरोबर तुला वाटा नाही तर मनी हारी तुला स्वर्ग वाटा नाही. आलेल्या सिमोन पेत्र त्याला म्हणाला आता तर देव पाय धवायला तयार होणार की पेत्र त्याला काय सांगायचं प्रभूजी माझे केवळ पाय धुवू नका म्हणा फक्त पाय नको धवशी तर हात व डोकेही धुवा. हात व डोका बी पुरा अंगात जायले. आलेले पुढे वा. येशूने त्याला म्हटले येशू देव त्याला सांगणार ज्याचे स्नान झाले आहे जे ना अंग व्हाय जायलाय त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. त्याला पाय धवापेक्षा दुसरा काही धवानी गरज नाही. आलेलुया. येशू ख्रिस्त जो आता पेत्राला सांगणार की जे ना अंग व्हाय जायलाय त्याला पाय धवाना काम आहे दुसरा काय धवानी गरज नाही. आलेलुया. मुसाला बी सांगणार की तुला पाय म्हण जोड काढ. काल बी मी तुला जो काम लावणार आहे तो काम नाही करतो. मुसाला सांगणार की तू तुला पाय म्हण जोड काढ. जे अपवित्र जे पाप आहे तो तुला बाहेर काढायचं. आलेलुया. पेत्राला बी सांगणार की मी जर तुला पाय नाही अडवणार ना तर मनी हारे तुला जीवन मग वाटा नाही. आलेलुया. याने करताय ना आणि पुढे देव या सांगणार की जे ना अंघोळ व्हाय जायलाय जे ना स्नान व्हाय जायलाय ना त्याला पाय धवानीपेक्षा दुसरा काहीच करायची गरज नाही. आलेलुया. आता वचन सांगते दीदी आपला बाप्तिस्मा व्हाय घ्या तर आपला अंग व्हाय घ्या. आलेलुया. पण पाय आपला रोज न रोज धवला पाहिजे. आलेलुया. बाप्तिस्मा एकच टाइम व्हायलाय किती टाइम व्हायलाय पण आपला पाय जे आहे त्या रोज न रोज धवना पडे. देव सांगाय जो बी पाय ना धवलं त्याला म्हणे आले जीवन मग वाटा नाही. आलेलुया. म्हणजे समजा पावसाळा चालू राहील. आलेलुया. जर मी सकाळमध्ये अंग द्यायली ना किंवा सकाळमध्ये अंग द्यायली ना आणि तुम्ही चिखल्या फिरायला घेत खेत मध्ये घेत किंवा कसं तरी बाहेर नाही घेत तर ताई ना अजून अंग धवत का काय धवत फक्त पायच धवत. आलेलुया. एक टाइम बाप्तिस्मा म्हणा ना आपला अंग धवाय घ्या पण जेव्हा आपण बाहेर जगमजाजे
जग मग आप करी दखा करी पाप होय जाता होई, बोला करी होय जाता होई, वागा करी होय जाता होई, दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टी बांगते होय जाता होई ना, तर तथाही ना आपला रोज न रोज फायदा होणार होई. हालेलुया. जग मध्ये ना आपण ना सांगू शकत की मी चुकीना बोलावना, चुकीना दखावना, चुकीना वागावना, चुकीना विचार करावना, या गोष्टी आहेत ना आपण वैध जाईल, पण आपण रोज न रोज हिनं पाय दवना पडी. देव सांगे की मी जर तुला पाय ना दवणार तर मनी हारे तुला जीवन वाटा नाही. हालेलुया. यानी करता आपण रोज न रोज जे आपण रोज न रोज प्रार्थना करा नाही की मग आज आज काय चुकी वय गई वय, विचारती बनावई, बोलाती बनावई, वागाती बनावई, काहीतरी गोष्टी असं म्हणजे चुकी वय गई वय ना, तर तुम्हाला क्षमा करते, तुम्हाला माफ कर, रेषा करीन. आपण रोज न रोज पाय दवा नाही, म्हणजे रोज न रोज प्रार्थना करीन देव काही क्षमा मागा नाही. हालेलुया. रोज न रोज आपण पाय दवा नाही, कारण देव नावाचं सांगे की मी जर मी तुला पाय ना दवना ना तर मनी हारी तुला जीवन मग वाटा नाही. हालेलुया. याने करता आहे ना आपला बी जीवन वाटा देवाने करता आपण रोज न रोज पाय धवता राहा नाही, रोज न रोज प्रार्थना करता राहा नाही, रोज न रोज आपण आराधना करता राहा नाही, रोज न रोज देवना नाव घेणं चाला नाही. हालेलुया. त्याने करता आहे ना आपण देवनावचने सांगे की देवनावचने सांगे की पुढे तो या सांगायचे येले की जेना अंग वय झाले त्याला आहे ना पुन्हा पाय धवाना सोडीना दुसरा कोणतीच गोष्ट करायला काम नाही. हालेलुया. याने करता आपला बी रोज न रोज पाय धवता राहणार पडे, कारण देवनी नजरच अशी गोष्ट सांगाय जी गोष्ट आपण समजे की एवढा चाली जाईल. हालेलुया. पण तेवढा काय ना चाला आपण बराच वेळ तर जे की तो वध संवरणा जो कैदी आता वध संवरणा जो चोरात आला एक चोर त्यांनी थट्टा कधी सांगणार की देव तू जर खरा जिवंत देवना पोऱ्या व्हायचं तू बी वाचेला मला वाचाडी. हालेलुया. पण दुसरा आता गोया सांगणार की दुसरा जो आता तो या सांगणार की ना मी तर पापी आहे, मी तर मना पापनी बराबर शिक्षा भोगी राहिलाय, पण तू जर तुला गौरवनी शिशी ना तर मना पापीने तू आठवण करली. हालेलुया. तो त्यांना टोन वाय कबूल करणार, तो त्यांना टोन वाय कबूल करणार की मी पाप मध्ये जगू लागाल, मी चोऱ्या करू लागाल, म्हणजे पूर्ण जिंदगी चोरी मारी मध्ये जायलाय, पण तू जर तुला गौरव म्हणशी ना तर मना पापीने तू आठवण कर. हालेलुया. तो कबूल करणार, तो त्यांना पाय धवणार किंवा तो स्वतःला कबूल करणार की मी पापी आहे. हालेलुया. तो स्वतः कबूल करणार की मी पापी आहे, अशा देवतेला सांगणार की आजच तुम्हाला सुखरूप असेल. हालेलुया. सुखरूप मग स्वर्ग मग किंवा तो व्यक्ती जाणार आहे जो कबूल करे की मी पापी आहे, आणि मापै वेळवेळी पाप होता रे, मापै जगाकडे पाप होता रे, मापै विचारती पाप होय, मापै बोलाती पाप होय, मापै वागाती पाप होय, मापै काहीतरी हय वय जाता होय, किंवा मापै न कळत कोणता तरी गोष्ट होय जात पाप होय जात, तर प्रभू तुम्हाला रोज न रोज क्षमा करे दे. अशा जो बी नम्र किंवा हृदय तोडीनं जो देवला प्रार्थना करे ना देव तेव्हा दया करे. हालेलुया. अशा लोकांना देव सांगा की आजच तुम्हाला येणार सुखलक मरे चोरला सांगा. हालेलुया. तशाच एक योना पुस्तक मध्ये गेले 34-32 मध्ये की प्रभूजी अशा पाप मला दखाड की ज्या मला दखात ना. हालेलुया. अशा पाप तुम्हाला दखाड की ज्या मला दखात ना, म्हणजे आपण बराच चर्चा में जे मीटिंग में जे तर आपण वेगवेगळे वचन ऐकजे आणि वचन प्रमाणे चालजे, गीत लावजे, आराधना करजे, पण तरी बी काही गोष्टी अशा आहेत ज्या आपला दखात ना. हालेलुया. त्या गोष्टीच भांग ध्यान देवा नाही की ज्या गोष्टी आपला आत्मिक जीवनाला वाढ दे राहिलं, ज्या गोष्टी आपला काहीतरी कमजोर पाडे राहिलं, आपला आराधना कोणत्या गोष्टी वाढणार दिलं, आपला प्रार्थना कोणत्या गोष्टी वाढणार दिलं, आपला वचन सेवा मग कोणत्या गोष्टीने वाढ दिलं, त्या गोष्टी जर आपण ध्यान देवा नाही आणि त्या गोष्टी आपण सोडी देवा नाही. हालेलुया. देव सांगे की जो बी पाय धवा ना त्याला म्हणे आणि जो जीवन नाही जीवन आहे ते मग वाटा नाही. हालेलुया. आपला अक्कसला तो जीवन मग वाटा भेटायला पाहिजे, अक्कसला स्वर्गीय राज्य भेटायला पाहिजे, अक्कसला देव खायला पाहिजे, अक्कसना प्रार्थना देव ऐकायला पाहिजे, अक्कसना विनवण्या देव ऐकायला पाहिजे. याने करता आहे ना आपण रोज न रोज पाय धवता राहा नाही. हालेलुया. त्याने करता पेत्र सांगला त्याला की तू म्हणा पाय नको धवशी तर हात बी द्यायचे डोका बी द्यायचे. देव त्याला सांगणार की ज्याला अंग धवाय जायलाय, ज्याला बाप्तिस्मा व्हाय जायलाय, ज्याला पवित्र आत्मा भेटी जायलाय ना त्याला फक्त पाय धवानीपेक्षा दुसरा काहीच करायची गरज नाही. हालेलुया. जाऊपर्यंत येशू ख्रिस्त येईना, जाऊपर्यंत आपला देव आपला जाऊपर्यंत लेवाला येणार, त्यापर्यंत आपण जाऊपर्यंत पृथ्वीवर त्यापर्यंत आहे ना आपण रोज न रोज पाय धवता जावा नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे आत्मिक जीवन काय आहे? आत्मिक जीवन जो आहे ना तो धव कपडा पळलेला आहे, म्हणजे देव आपला वस्त्र धवा जगा दिलेला आहे. हालेलुया. अन सांगणार चिकल्या फिरा काही फिरा ना बे पण डाग लागू देवा ना. हौस आहे आत्मिक जीवन, समज ना.
धव कपडं पहिलं चिकल्या फिरा पण डाग लागू देवाना हो ताई आत्मिक जीवन म्हणजे कितला समय ना चालना पहिले आलेल्या चितडा दूध आला हो ताई आत्मिक जीवन जो पूर्ण धव कपडं पहिलं देव सांगायचं जावा आता तुमची चिकल्या तिला म्हणजे जगम जो पाप आहे ना ते मापू वावरजे ते मापू व्यवहारला जाजे आपण कोणत्या तरी गोष्टी कामला जाजे गंधच गोष्टी आपण करजे जग मूड जे बसजे गंधच गोष्टी मापू आहे करजे पण देव सांगाय की तुम्हाला मी धव कपडं दिलंय पण तुम्हाला जग जो पाप आहे ना तो चिखले आहे ना ते मजाने फिरा तुम्हाला पण डाग लागू दिशी आपण फिरायला जाजे तर ताईनं रोज आपण प्रार्थना करा नाही ना आपला फायदा नाही आलेल्या हे करता आपू जवळ बी काय धरले की देवला वचन प्रमाणे आपण चालानी गरज आहे मुसला ती जागावर उभा राहावानी करतच आहे ना त्याला पाय म्हणे चपला काढणं पडणार आलेल्या देवना वचन सांगे की तुम्हाला शरीरच पवित्र आत्माना मंदिर आहे आलेल्या जर जागावर उभा राहावानी करता मुसाला काढण करणार तर देव आपला जो मंदिर मध्ये जर देव येवायला पाहिजे ना तर आपला काय गोष्टी सोडणार पाहिजे आलेल्या देवनी ती जागावरच उभा राहा तर मुसाला सांगणार की तू जे पाय म्हण जोडत ती घाण गोष्ट आहे जी अशुद्ध गोष्ट आहे ती काढी टाक पण देव नावात नाही सांगितलं तुमना शरीरच पवित्र आत्माना मंदिर आहे तर आपला शरीर जर पवित्र आत्माना मंदिर होय ना तर देवला जर आत्मा येवाना होय तर आपला काय सोडणार पाहिजे आलेल्या खूप गोष्टी या सोडणार पडेल ज्या गोष्टीला आपण या सांगते की एवढा चालित आहे आलेल्या देव मग एवढा तेवढा काही ना झाला आलेल्या दुसरी परत जोरात आलं तो पाप मन विचार करणार की मी देवनीपेक्षा मोठा असू किंवा म्हणा राजा समजू असेल म्हणा देवनीपेक्षा मोठा सिंहासन करसो आलेल्या मन विचार करणार तरी बी त्याला खाल टाके देवा मी आलेल्या तर आपला कितल्या गोष्टी सोडणार पडेल मन सुद्धा आपला दुसऱ्यांबद्दल वाईट विचार नको पाहिजे मन सुद्धा आपण शेवटला दिवस जगे राहिलात ना एकदम प्रीतीम जगा नाही एकदम प्रेममय जगा नाही आलेल्या दुसऱ्यांबद्दल वाईट नको दुसऱ्यांबद्दल कुरकुर नको दुसऱ्यांबद्दल काहीच नको आलेल्या यांनी करताय ना आपला आहे ना काय वेळेस आपलाच पाय ना धरतात आपला दुसऱ्यांना पाय धरतात आलेल्या ते सांगत की तू पाप तो माणूस पाप मध्ये राहिलाय तो माणूस हॅकर राहिलाय तो माणूस त्या हॅकर राहिलाय ते ना बाप्तिस्मा वगैरे तरी तो हॅकर राहिला तो हॅकर राहिलाय आलेल्या देव जर आपली पापाची लिस्ट काढणार तर खूप मोठी होईल जाईल आलेल्या यांनी करताय ना प्रत्येक जण आहे ना तो पहिला आपण स्वतःनाच पाप दवा नाही आलेल्या स्वतःना पाप जो आपण दवा ना स्वतःना पाय जो आपण दवा ना तर आपण आत्मिक जीवन वाढत जावा आलेल्या पवित्र आत्मा जो आहे ना देव बायबल मध्ये केलंय की पवित्र आत्मा जो तुम्हाला ना तो पवित्र आत्मा तुम्हाला सत्य मार्ग मध्ये चालाडी तो तुम्हाला ज्ञान गोष्टी शिकाडी आलेल्या जो व्यक्ती पवित्र आत्मा येईल तो सत्य मध्ये चालायला लागी जाय त्याला समजायला लागी जाय की पाप काय आहे याच्या आलेल्या स्वतःना कमतरता दाखवा लागेल ना तर समजेल मामा पवित्र आत्मा येईल आलेल्या स्वतः पापच पाहिजे दूर राहावा लागा ना तो समजेल ना की मामा पवित्र आत्मा येईल आलेल्या याने करता पवित्र आत्मा म्हणजे हातपाय हालायला नाही आलेले पवित्र आत्मा म्हणजे बऱ्याच गोष्टी करायला नाही पवित्र आत्मा जो आहे ना तो जो आहे तो आपला समजायला लागे जाय की पाप काय आहे देवना विरुद्ध वागाना काय आहे देवना वचन प्रमाणे चालाना काय आहे देवना विरुद्ध वागसू तर हो पाप आहे आपला समजायला लागे जाय आलेले आपण सत्य मार्गामध्ये चालायला लागे जायचे पहिले चुकीच्या मार्गाने चालला लागला आता आपण सत्य मार्गामध्ये चालायला लागे जायचे आलेले पवित्र आत्मा येतो या गोष्टी होतात आलेले तर देवना वचन सांगे की तू मग पवित्र आत्माला मंदिर आपण जर पवित्र आत्माला काय मंदिर जे आहात ना मंदिर तर हत त्या पण अपुरा आलेले समजेल नाही का देवना मंदिर होई जायला त्या पण अपुरा बांधकाम व्हायला आलेले आणि अपुरा बांधकाम किंवा अर्धा जर मंदिरला काम व्हायला आता मंदिर मूर्ती तवत तवत का अपुरा बांधकाम तवत का आणि ती मूर्ती तवत उद्घाटन करत ती ना अपुरा मंदिर मग काय होय म्हणजे मीटिंगला जे पण काहीतरी आवश्यक आपण सगळ्या करते आलेले देवला तो जे चर्चला जे गाण्याला जे गीतला पण काहीतरी आपण चूक बोलवाय जाय म्हणजे अपुरा मंदिर आलेले आणि अपूर्ण मंदिर मग जग म्हणा लोक सुद्धा मूर्ती ना आठवत आलेले जावपर्यंत मंदिर परिपूर्ण होईना तावपर्यंत तो मंदिर मग जसे आपला बी मंदिर आहे ना जावपर्यंत तो परिपूर्ण होईना तावपर्यंत देवनी वस्ती किंवा देव आपण वासना करू शकेल आलेले त्यांनी करता आहे ना आप अशा बारीक ज्या पाप होय ना त्या बी आपू थोडा दूर करता राहा नाही आपण जे न कळत होय जात होय त्या पापाशी आपण रोज
प्रार्थना करा नाही. हालेलुया. रोज न रोज घर आपण गुडघे टेकीन प्रार्थना करा नाही. रोज न रोज देवाला सांगाय की प्रभू आज मी कामला जायला तर माय किंवा जॉब जायला काल किंवा दुसरी बांक काहीतरी जायला काल मी माप ये जो आस्करी पाप हो गया वही दका करी पाप हो गया वही बोला करी हो गया वही तर जा बी पाप काय पाप हो गया प्रभू मी तुला विरुद्ध काय पाप करेल होय ना तर तू त्या पापाशी मला क्षमा कर. हालेलुया. आणि रोज न रोज जो पाय जाई ना ते ना येणार. हालेलुया. त्याला पापाशी देव क्षमा करे दी आणि त्याला एक नवीन हृदय एक नवीन मन त्याला दी. हालेलुया. तीन करता मुसाला या वाटू लागाल की चपलं तर चाली जात होय जाय ना फक्त दखाना जाय. हालेलुया. पण देव सांगे की तू जी जागा उभा आणि ती जागा पवित्र आहे पहिले तू आपलं पाय मन जोड काढ आणि तवस पुढे. हालेलुया. कशाला आपू बी ना देव बी आपला चमत्कार करायला मागाय देव आपला जीवन काम करायला मागाय आपला उपयोगी करायला मागाय पण काही गोष्टी ज्या अशा होईत ना ज्या चप्पल निघत आपले जीवन मध्ये जे आपला दखार ना आपला या वाटा एवढा चालीत जात होय त्या जर आपण सोडी देवा ना देव आपला त्यांना राज्य करता उपयोगी करणार आहे. हालेलुया. देवनी वस्ती आपल्या जीवन मध्ये राहणार आहे. देव आपल्या जीवन मध्ये नवीन काम करणार आहे. हालेलुया. फक्त एवढा आहे की आपण त्या गोष्टी सोडी देणं किंवा आपण त्या गोष्टी दूर राहीन आपण देवना मार्ग चालणार बनी जायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. येशू मसीह की जय. त्यांनी करता आपण जे की खूपच ज्या पहिला आपण दाखला विवाह केलं की येशू ख्रिस्त जो आता खूप ठिकाणी चमत्कार करेल आता खूप ठिकाणी तो जवळ येशू ख्रिस्त पहिले एक दुष्ट आत्मा लागेल माणूसला लिहून आणि तो पहिले त्याने शिष्य पण लिहित पण शिष्य तो जो दुष्ट आत्मा किंवा तो भूत आला तो काढता होणार नाही. हालेलुया. नंतर ते येशू ख्रिस्त पण लिहून तो येशू ख्रिस्त सांगणार की हे अल्पविश्वास म्हणजे हे अल्पविश्वास मी तुम्ही अरे कितला दिवस राहू. हालेलुया. अल्पविश्वास म्हणजे देवनी इच्छा आहे की आपण विश्वास ती चालणार बनायला पाहिजे. देवनी इच्छा आहे की आपण बी अल्पविश्वासी नाही राहायला पाहिजे. देवनी इच्छा आहे की आपण बी देवावर पूर्ण विश्वास ती पूर्ण मन ते देवनी सेवा करणार बनायला पाहिजे. हालेलुया. अल्पविश्वासी राहणार तर आपला जीवन मध्ये काम नाही हवं आहे. आपण जर दुसऱ्याला प्रार्थना करणार तो बी सुधारणार. हालेलुया. आपण जो पूर्ण विश्वास देवावर प्रार्थना करणार ना की येशू तुला 39 फटका खावा ते माणूसला आरोग्य भेटेल त्याला आरोग्य भेटत जाणार आहे. हालेलुया. आपण तर प्रार्थना करते जे सांगते अजून अहो डॉक्टर पद काय. हालेलुया. म्हणजे बरा होय जशी आपला विश्वास डॉक्टरला सांगे आपण मी तर प्रार्थना करी देऊ पण तू डॉक्टर पद आहे. हालेलुया. याला सांगा अल्प विश्वास. हालेलुया. म्हणजे तू करी बरा नाही हवा. हालेलुया. देव सांगे की अल्पविश्वासी मी कितला आहे तुम्ही आहे तुम पवित्र आत्मा ये आणि तोच तुम्हाला सत्य मत आहे. हालेलुया. यानी करता आपण अल्पविश्वासी न राहता आपण देवना राज्य मध्ये तयार व्हा देवना राज्य करता आपण काहीतरी करा करता तयार राहा. हालेलुया. जो आपण असे आपला ज्या गोष्टी दखाना ज्या पाप दखाना ज्या पापसला आपण पापस दांग आपण नजर ना जी गोष्ट देवला आवडणार ना गोष्ट ती गोष्ट बांग जवळ आपण नजर ना दिली ना तेव्हा देवनी नजर पण त्याच गोष्टी बांगाय. हालेलुया. आपण प्रार्थना जीवन जगतो होय तर चांगली गोष्ट आहे. आपण आराधना करतो होय चांगली गोष्ट आहे. आपण बट्या गोष्टी करतो होय चांगली गोष्ट आहे. पण आपण जर डोळ्यात तरी पाप करतो होय आपला विचार ते पाप करतो होय ना तर देवनी नजर त्या दोनच गोष्टी बांगाय. हालेलुया. तू ज्या गोष्टी तुनी नजर मग वाटतं इथं पाप होय मी विचार ती जरी पाप करता होय विचार ती जरी देवना विरुद्ध वागता होय ना देवनी नजर तू विचार बांगत आहे. हालेलुया. तू कितला प्रार्थना कर राहिला कितला आराधना कर राहिला त्यांना देवनी नजर तो विचार बांगत आहे तू विचार ती देवना विरुद्ध वागले. हालेलुया. जेणे करता जो आहे ना आपण अशा गोष्टी आपण गवसा नाही आणि गवशी आपण त्या गोष्टी दूर करायला त्या गोष्टी आपण सोडी देवा नाही. हालेलुया. जेणे करता की देवनी बसते आपण राहायला पाहिजे देव आपण येवायला पाहिजे. हालेलुया. त्याने करता आज वसंतद्वारे एवढा बोलू मी बोलताच आता काही चूक दिली तुम्हाला माफ कर द्या देव माफ करी. आमेन.